थँक्यू फरीद, थँक्यू इकरा सीसी, आपण सहकार्य केल्याबद्दल. एक नवोदित खेळाडू आहे आणि त्याला येस किशोरदास पाटील अगदी बरोबर. तर सामन्याला सुरुवात होते. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मिस्टर अंकित आणि दुसऱ्या बाजूला दर्शन. जे लाईटचे पोल आहेत त्याच्यापासून लांब राहा, जे स्क्रीनचा स्टँड आहे त्याच्यापासून लांब राहा, जे कॅमेऱ्याचं स्टँड आहे त्याच्यापासून सुद्धा लांब राहा. स्वतःची काळजी स्वतःने घ्या. बाकी तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात. या स्पर्धेदरम्यान मैदानाच्या आतमध्ये वळतोय. या आजच्या शेवटच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू. कल्पक राऊत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. समोर आहे अंकित, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू एका धावेसाठी येताना पाहायला मिळते. अप्रतिम फटका, चांगली सुरुवात, गुड स्टार्ट. श्री गणेश केला जातो एका धावेने आणि हीच एक नजाकत आहे क्रिकेटची. सन्मानजनक चेंडूला खेळून काढलं गेलं आणि एक धाव अर्जित करत असताना सामन्याला सुरुवात केली गेली. प्रत्येक खेळाडूसाठी ही एक धाव खूप महत्वाची असते. एक किरण असते आशेचा. त्या आशेच्या किरणाला पुढे घेऊन जात असताना मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल पाडण्याची एक इच्छा आपण प्रकट करत असतो. ती इच्छा मात्र या ठिकाणी अंकित प्रकट करताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ, दोन धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. कल्पक राऊत पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू एका धाब्यासाठी. मात्र या ठिकाणी रनआउटची संधी होती की काय, परंतु स्वतःच्याच फलंदाजामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना थोडे बीट झाल्यात. एकच धाव असेल. सावध पवित्रा एका धावाने मित्रांनो काय होतं तर एक धाव रचल्यानंतरच गोलंदाजावरती दडपण येतं. गोलंदाज ते सगळं हाताळत असताना ते एखादा चुकीचा चेंडू हाताळत असतो आणि त्या चुकीच्या चेंडूवरती प्रहार करणं हे फलंदाजासाठी चांगला. 7 मिनिटात स्ट्रेट डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न एकदा कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणता होणार नाही, परंतु त्या ठिकाणी शाकीब येत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 5 चेंडूंचा खेळ आणि 4 धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आमच्या या ठिकाणी तेजस म्हात्रे हे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत. फयाज शेख त्यांचं सुद्धा स्वागत आहे. सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर त्यांनी एक धाव, 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. या ऐकूया तोपर्यंत एक गीत. थँक्यू डुते. नवीन गोलंदाज अनिकेत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय इकरा सीसी या संघासाठी. अष्टपैलू कामगिरी पहिल्या दिवसामध्ये त्या खेळाडूने पार पाडली आणि तो या ठिकाणी सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू जातोय, सरळ कल्पक राऊत यांच्या हातामध्ये आणि काय घडलंय, चेंडू सरळ हातामधून मिस झाला, गेला इशाराच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डुजई. चेंडूला जवळजवळ पकडला, थ्रो करत असताना चेंडू मागच्या साईडला गेला आणि सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. या प्रकारच्या चुका आज करून चालणार नाहीत, कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. दर्शन एक धाव येते. कॉन्फिडन्स भरा फटका पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स होता त्या फटक्यामध्ये, पूर्णपणे झुकून दिलं होतं स्वतःला आणि झुकून दिल्यानंतर आलेल्या त्या 4 धावा आपण पाहिल्या दर्शनच्या बॅटमधून. 10 धावा धाव फलकावरती 2 चेंडूचा खेळ पाहायला मिळतो. हलक्या हाताने पुन्हा एकदा प्लेस करत असताना त्या ठिकाणी विरजू येत आहेत, परंतु चेंडू सरळ गेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. तिसऱ्या चेंडूचा खेळ 11 धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल आज, कारण आजचा दिवस पुन्हा 365 दिवसांनी आपल्याला अवतरताना पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळ काढला चेंडू ऑफ साईडला. एका धावेसाठी एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक षटक महत्वाचा आहे, एक एक इनिंग महत्वाची आहे, एक एक मॅच महत्वाची आहे. कारण आपल्याला जर का जिंकायचं असेल हा ताज, तर मात्र अपेक्षेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. पण एकदा स्ट्रोकाचा फटका, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतं अंकितच्या बॅटमधून. 1 धाव. टाळ्या वाजल्या जात आहेत. थोड्याच वेळामध्ये शिट्ट्या सुद्धा वाजताना पाहायला मिळतील, कारण मैदान ज्या प्रकारे सजताना पाहायला मिळतंय. संध्याकाळचं सत्र आहे. घड्याळामध्ये
5:26 खेळ झाला. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये फसलाय अंकित. बॅक टू द डगआउट. डीजे थँक्यू डीजे. जतीन किन्नी ती वायर खेच जरा खालची तुझ्या कॅमेराची वायर. तेरा धावा 13 रन्स. यस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. बिरजू पॉवर प्लेचं षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये 11 सीवरचे जय साई विरार या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. कल्पप राऊत यांना यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहते. फय्यद शेख यांची अनुपस्थिती पाहायला मिळते प्लेइंग स्क्वॉड मध्ये आणि त्यांची जागा घेण्यासाठी आपण पाहिले शाकिब शेख याला आपण पाहू शकता ऑन साइडला. त्यांच्याच सुपुत्र आहेत आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय संपूर्ण एंटायर 11 या संघ. सुरेखमध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी एज घेऊन जात आहे सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव नाराज आहे त्यामध्ये हसन आणि बिरजू, कारण या प्रकारचे झेल सोडून चालणार नाहीत. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. जीवनाच्या वाटेवर चालत असताना अनेक संकट समोर येत असतात आणि प्रत्येक संकटाला तोंड देऊन जो माणूस पुढे जातो तोच खरा यशस्वी होताना पाहायला मिळतो. म्हणून मित्रांनो प्रत्येक संकटांना सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. सुरेख क्षेत्ररक्षण रमेश त्या ठिकाणी करताना पाहायला मिळते. एक धाव येत फयू भाई वो लड़के पर्दे को धक्का दे रहे हैं. थोडे मागे राहा, पुढे येऊ नका. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. हसन स्वतः ऑन साइडला येतात. फरीद शेख यांना आपण पाहतोय फ्रेम मध्ये. हसन त्यानंतर साकिब ऑफ साइडला, अब्दुल काझी, अनिकेत, त्यानंतर आझम आणि रमीज यासारखे खेळाडू पाहायला मिळतात. बिरजूचा पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळते. ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढत असताना जितेंद्र पाहायला मिळतात. एक धाव येते. 16 धावा धावलगती मोजल्या जातात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांचा खेळ आणि या 4 षटकांच्या खेळामधील आतापर्यंत जे तिसरं षटक आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ झाला होता त्यावेळेला एक चौकार आला होता आणि त्या चौकाराने जवळजवळ अशा पल्लवित केल्या होत्या की मोठ्या धावसंख्येपर्यंत जाता येते की काय, परंतु अक्षरशः जखडून ठेवलं गेलंय पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिरजू याने. 4 चेंडू आतापर्यंत हाताळत असताना 4 धावा धावफलकावरती येत आहेत. त्याच्या षटकामध्ये 17 धावांची खेळी सांघिक पाहायला मिळते जय साई विरार या संघाच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, क्रॅकिंग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मिस टाइम होताना पाहायला मिळतोय. एक धाव येत असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. ऍक्टिवा गाडी पुढच्या बाजूला लावा. 3817 ऍक्टिवा ज्याची कोणाची गाडी असेल तिथून बाजूला काढा. 0605 आणि 5470 जी पडद्याच्या मागे गाड्या आहेत त्या त्वरित बाजूला करा. साई व्हॉलंटियर सर्वांना गाईड करा. सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण गाईड करा त्या ठिकाणी.
सुरेखाचा चेंडू मात्र या ठिकाणी जातोय इनटू द गॅप. 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. एक चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 23 धावा आतापर्यंत आपल्याकडे लागले. आता मात्र स्ट्रेट डाऊन द विकेट. चांगलं स्वतःच्याच फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण करण्याची संधी हसन याला समजला नाही. चेंडू कोणत्या ठिकाणी गेलाय परंतु एक धाव घेतली जाते दर्शनच्या माध्यमातून. सायबा व्हॉलेंटियर्स सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहा. खास करून ज्या ठिकाणी बाईक पार्क होत आहेत त्या ठिकाणी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू सरळ जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. जितेंद्र या ठिकाणी चांगली साथ देत असताना दर्शनला 25 धावा धावपलकती पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पहिली मॅच हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी पाहायला मिळते की काय, कारण सध्याच्या घडीला जयसाई विरार सुस्थितीमध्ये आढळत आहेत. कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय त्या क्षेत्ररक्षणाला पाहता मोमेंटम बिलकुल जयसाई विरार या संघाच्या बाजूने. आता मात्र चालू संधी परंतु साकीब चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. एक धाव पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी सादर करत असताना दोन्ही खेळाडू एका बाजूला हसन आणि दुसऱ्या बाजूला माफ करा जितेंद्र आणि दर्शन. 4 चेंडूचा खेळ. धावा धावपलकती 26. 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 4 बॉल 2 बॉल्स रिमेनिंग. हलक्या हाताने खेळ काढला. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. 1 धाव येते. शेवटचा चेंडू असेल. 27 धावा पाहायला मिळतात. जर का 28 धावा धावपलकती लगावले गेले 29 धावांचा टार्गेट सेट केलं जाईल. जर का चौकार आला तर 32 धावांचा आव्हान सेट केलं जाणार आहे. काय होणार या सामन्यामध्ये, काय असेल या सामन्याचे चित्र, येणारी काळ वेळ नक्कीच आपल्याला दर्शेल. बॅकफुट गेलेत. पंच करून दिलाय. त्या ठिकाणी रमी क्षेत्ररक्षण करतात. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये जितेंद्र याला माघारी परतावं लागते आणि शेवटच्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त होत असताना 28 धावा धावपलकते लगावले जात आहेत. 29 धावांचं आव्हान असणारा हा सामना जिंकण्यासाठी इकरा सीसी या संघाला. या ऐकूया तोपर्यंत एक समुद्र गीत. येस थँक्यू. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे. पहिलं इनिंग आपण पाहिली. जवळजवळ 28 धावा 28 धावा धावपलकते लगावले गेले. 29 धावांचं आव्हान या ठिकाणी सेट केलं गेलं. यापुढील मॅच कडे आपण वळणार आहोत. दुर्गेश 11 आणि तेजस 11 कॅप्टन्सला विनंती नाणेफेक करण्यासाठी टास्क ऑफ बॉस मध्ये यायचंय. चला सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होते मिस्टर दीपक. स्ट्राईक एंडवरती फलंदाज फरीद आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अनिकेत यांना आपण पाहतोय. 29 धावांचं आव्हान आहे. या ठिकाणी 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होत आहेत दोन्ही फलंदाज. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला.
अफाट अशा मैदानी तो ऐशी वेळोवेळी डाव सुद्धा येतात जमाविशी जपून आपुली खेळी काळ करीबक गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावं या जो तो फासे टाकी मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणि चपळ जो जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला जो हुकला तो संपला या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये जो संघ हुकेल तो या स्पर्धे बाहेर होईल म्हणजेच हुकेल म्हणूनच मित्रांनो प्रयत्न करा प्रयत्नांची पराकाष्ठा करा आजचा दिवस पुन्हा वर्षभर येणे नाही ऑन साइडला घेऊन काढला चेंडू आपला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण किरण त्या ठिकाणी करत असताना डॉट चेंडूची सांगता होतीये व्हॉट मॅच गोइंग हिअर पहिला चेंडू पासून प्रेशर ऑन आहे पण एकदा हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपल्या पाहायला मध्ये एक धाव त्या ठिकाणी येते अनिकेत याच्या माध्यमातून फरीद आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे पारडा आपल्या बाजूने झुकवण्याची परंतु त्या क्षमतेला या ठिकाणी वाव द्यावा लागेल त्या क्षमतेसारखं खेळ करावा लागेल कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपण पाहिलं असेल मित्रांनो कागदोपत्री हिरो असून चालत नाही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत दाखवावी लागते पुन्हा एकदा दीपक आपण याच्याकडे वळतोय मॅचचा जर लेखाजोखा पाहायचा झाला आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ आणि 3 धावा धाव फलकात लगावल्या गेलेल्या आहेत 4 धावा शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे दीपक ड्राईव्ह केला फटका त्या ठिकाणी पाहायला मध्ये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा व्हॉट फील्ड बाय मिस्टर दर्शन एक चुटीची षटक या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती जयसाई विरार आणि इक्रासिसी या दोन संघांदरम्यानची लढत आहे आणि या दोन संघांच्या लढतीमधील सध्याचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जात असताना मॅन्युअल स्कोरर आम्हाला दर्शवतायत की 5 धावा धावफलकात लगावले गेलेले आहेत पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे एकंदरीत 24 18 बॉल रिमेनिंग अँड 24 रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच काय असेल चित्र या मॅचचा नवीन गोलंदाज गोविंद गोलंदाजी मार्कवर येत आहेत अंपायर डेड बॉल आहे ना डेड बॉल या ठिकाणी घोषित आमच्या ऑफिसर्स तर्फे ऑन साइडला खेळून काढला चेंडू हलक्या हाताने एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतं किरण त्या ठिकाणी चेंडूवरती आले एक धाव पूर्ण केली गेली अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचं नावलौकिक 7 समुद्र पार जाताना पाहायला मिळतं तब्बल 185 देशामध्ये प्रसारित होणारी स्पर्धा म्हणून आपल्या स्पर्धेकडे पाहिलं जाते कारण पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि हे प्रक्षेपण 185 देशामध्ये प्रसारित केलं जातं ऑन साइडला खेळलेला चेंडू पाहायला मिळते एकंदरीत धावांचा विचार करायचा झाला आतापर्यंत 7 धावा दुसरं षटक मार्गस्थ आहे गोविंद या ठिकाणी आपली कलात्मकता सादर करतोय हा सामना किती महत्वाचा आहे दोन्ही खेळाडू दोन्ही संघांना माहित आहे आणि सुरेख पद्धतीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू त्या ठिकाणी झोनच्या दिशेने गेला जाताना पाहायला मिळतोय अंकित आणि दर्शन हे फ्रेम मध्ये असणारे 2 हिरो आहेत मित्रांनो कारण या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या दिवसामध्ये अक्षरशः गाजून सोडला होता तो दिवस आणि आज आपल्या संघाला त्याच प्रकारे त्याच प्रकारे संघाला सहकार्य करत असताना पाहायला मिळतात आता सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अंकित करताना पाहायला मिळतात व्हॉट फिल्डिंग मित्रांनो जर फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच आहे तितकी महत्वाची म्हणूनच इतकं महत्वाचं कार्य करतायत हे दोन्ही क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी
पुन्हा एकदा अनिकेत, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु स्ट्रेट डाऊन द विकेट चेंडू येत होता. स्वतःच्याच बॉलमध्ये फील्ड केला जातोय. प्रत्येक चेंडूवरती टाळ्या वाजवल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी प्रेशर वाढताना पाहायला मिळते इक्रासिस या संघावरती. परंतु मित्रांनो, कमी लेखून चालणार नाही. क्षमता आहे अनिकेत मध्ये मोठे प्रहार करण्याची, मोठे फटके लगावण्याची, सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्याची ती वेळ आता आलेली आहे. या ठिकाणाहून तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कवचच्या क्षेत्रामध्ये आणि टाइम विल बी स्टार्ट नाउ. डीजे फटका जरा सा महसूस हुआ, एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा थँक्यू. जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत, डगआउटच्या बाहेर, त्यांचा जर का पाय आतमध्ये गेला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. थोडा कंट्रोल करा मित्रांनो. धावा धावल किती लगावले गेलेत? 13. 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. 12 चेंडू आणि धावांची गरज असेल 16. हॅलो हॅलो 12 चेंडू 16 धावांची गरज. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर मयूर. अतिशय चांगली कामगिरी पहिल्या दिवसामध्ये या खेळाडूने केली. पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना बेस्ट इकॉनॉमिकल रेट होता याचा त्या दिवशी, आणि आज या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल या स्पर्धेदरम्यान आणि या मॅचच्या दरम्यान. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेटला पाहिजे सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 3 ही स्पर्धा आपल्या भेटीला आल्याने पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जितेंद्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना डॉट चेंडूची सांगता होतीये. प्रत्येक चेंडू मागे दबाव या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय, परंतु या दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. मी मागाशी सुद्धा म्हटलं होतं आणि अनिकेतने दाखवला आपला क्लास त्या मागच्या चेंडूवरती, मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती 4 धावांनिशी. एखादा चौकार या मॅच मध्ये पूर्णपणे पारड बदलवू शकतो, परंतु तो चौकार येतोय का? कारण या प्रकारच्या मॅचेस अनेक वेळा होताना आम्ही पाहिलेत, कधी पारड. आता मात्र सुरेखाचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धावचीची संधी, परंतु चेंडू गॅदर करण्यामध्ये चुकी होती. चांगली फेकी होती, अप्रतिम क्षेत्ररक्षण अंकित याचं, आणि त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण करत असताना मिस्टर फरीद पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला नजारा आहे. गाईड केलं जातंय, चर्चा केली जाते, विचारविनिमय केलं जाते, प्लॅनिंग आखलं जातंय की काय करायचं या पुढच्या येणाऱ्या षटकांमध्ये आणि कशा प्रकारे पुढे घेऊन जायचे आपल्या संघाला. फरीद आणि अनिकेत सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये साबित. संपूर्णपणे चित्र बॅलन्सिंग पाहायला मिळतंय या मॅचचं. यापुढे होणाऱ्या मॅचकडे सुद्धा आपण वळणार आहोत. दुर्गेश एलन वर्सेस तेजस एलन. अजून एक मोठं बॅटल, मोठं युद्ध रंगेल. फायनल पूर्वीची फायनल पाहायला मिळेल का या पुढे होणाऱ्या सामन्यामध्ये? कारण आता हा चेंडू आलाय, पुन्हा एकदा डॉट. आजचा हा क्राऊड पाहता आम्हाला वाटत नाही आज सोमवार आहे. ज्या प्रकारचं प्रेक्षक वर्ग आहे, खरोखरच मानावं लागेल या क्रिकेटच्या खेळाला की इतके सारे क्रिकेट प्रेमी या संपूर्ण पृथ्वी तळावरती पाहायला मिळत आहेत. आपल्या भारतामध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट प्रेमी हे क्रिकेटचे आहेत. त्याचं हे एक जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं या साहेबाच्या मैदानावरती. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव येते. पॉवर प्लेचं षटक एखाद्या चौकाराच्या शोधामध्ये आहे अनिकेत आणि फरीद. 4 चेंडूचा खेळ झालाय, 15 धावा धाव फलकावरती. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची गरज. इथे असं वाटत होतं की एखादा चौकार मॅच बदलावेल, परंतु आता या ठिकाणी 2 चौकारांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा मयूर टू अनिकेत. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जातोय अक्रॉस. 1 धावेसाठी प्रत्येक चेंडूवरती पाठ थोपटली जाते, प्रोत्साहन दिलं जातंय गोलंदाजाला. आणि खरोखरच मित्रांनो मानावं लागेल, कारण जयसाई विरार संघ नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला आहे. अंडर 25 चे सर्व खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. समोर एक अनुभवी स्टारकास्ट इक्रा सिसी. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जवळ लालच होतं, अवांतरित धाव येते काय असं वाटत होतं, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय जितेंद्र. धावा धापलकरती पाहायला मिळत आहेत. 17. 3 षटकांची समाप्ती.
6 चेंडू आणि 12 धावांची गरज. काय मॅच आहे मित्रांनो. 6 चेंडू 12 धावा. आजच्या शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामधील पहिली मॅच इतके रंगतदार होताना पाहायला मिळते. चला जयसाई, लास्ट वॉर्निंग तुम्हाला, तुम्ही जास्त वेळ घेताय. 15 मिनिटाचा अवधी असेल, त्याच्यापेक्षा जास्त अवधी घेऊन चालणार नाही. मोमेंटम बदलतो मित्रांनो, खूप काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टींना पाहता तुम्हाला विनंती करण्यात येते की आपण जास्त चर्चा करू नका. 6 चेंडू 12 धावांची गरज. दर्शन गोलंदाजी मार्कवर. या संघातील म्होरक्या आहे, स्टार खेळाडू, सर्वांच्या नजरा आहेत. आणि पुन्हा एकदा अनिकेत आणि फरीद अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणूनच मित्रांनो या सामन्याचे चित्र काही सांगता येणार नाही, कारण जर का बॅट तळपली तर दोन्ही फलंदाज जाणतात मोठे फटके मारणं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ इन टू द गॅप. डीजे थँक्यू डीजे. इकरा सीसीचे प्रेक्षक उडी मारताना वायर वरती आहे, लक्ष द्या. तुमची एक उडी लाखाचं नुकसान करेल. विनंती आहे थोडं कंट्रोल किंवा मागे थोडासा जाऊन नाचा. तुम्हाला पूर्णपणे परमिशन आहे नाचायची, फक्त थोडे मागे व्हा आणि वायर आणि पडदा सांभाळा. येस, 5 चेंडू 8 धावांची गरज. मॅच ऑन केले अनिकेतने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय गोविंद. एक धाव घेतली जाते. प्रत्येक चेंडू गणित दबाव या ठिकाणी वाढला जातोय. दबावामध्ये काही लोक निकरतात, काही लोक बिकरतात आणि आजचा संपूर्ण दिवस दबावाचा आहे. या दबावाच्या दिवसामध्ये कोणता संघ बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि ज्या ज्या खेळाडूंना दबाव सहन करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे तेच मात्र आजच्या दिवसामधून उभरताना पाहायला मिळतील. अतिशय महत्वाचा दिवस. या महत्वाच्या दिवसामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण कामगिरी स्वतःच्या संघासाठी करावी लागेल. दर्शन बॅक पुढे पंच करून दिला. चेंडू मात्र जातोय सरळ इन टू द गॅप. थँक्यू डीजे. इकरा सीसी, आता जर का तुमचा संघ ऐकला नाही, तुमचे प्रेक्षक ऐकले नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. वायर आहे, लाखाचं नुकसान होऊ शकतं. त्या वायरला जर का एखाद्याचा स्पर्श झाला तर मोठी हानी होऊ शकते. प्लीज. तीन चेंडू 3 धावांची गरज. तीन चेंडू आणि 3 धावा. काय मॅच आहे मित्रांनो. जवळ पारडं आपल्या बाजूला झुकून घेतलं. मी मगाशी म्हटलं होतं समाधान दादा, ज्या प्रकारचं कार्य अनिकेत आणि फरीद आजपर्यंत करत आलेत आणि त्याच प्रकारचे चित्र दर्शवत आहेत. कारण 6 चेंडू 12 धावांची गरज होती. 2 चौकार आलेत, 1 धाव आली आणि त्यानंतर आपण पाहतोय 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. आता टाळ्या शिट्ट्या वाजवण्याची संधी इकरा सीसी या संघाला. नक्कीच भरत, या ठिकाणी पुन्हा एकदा हा सामना काय दाखवतो तर एक अनुभव आणि एक नवोदित खेळाडू हा सामना या ठिकाणी कुठेतरी बघायला मिळतो आहे. पुरेपूर आपला दोन्ही फलंदाज आपल्या अनुभवाचा या ठिकाणी हे घेताना की कशा प्रकारचा खेळ या अंडर प्रेशर मॅच मध्ये खेळला पाहिजे याचा नजारा करताना हे दोघं इकरा सीसीचे फलंदाज. दबावामध्ये अनुभव खूप काही कामाला येत असतो आणि हा अनुभव या ठिकाणी दबाव झुगारत असताना पाहायला मिळतोय. खरोखरच मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 2 चेंडू 2 धावांची गरज. फैयाजी शेख यांचा संघ आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला जयसाई विरार. क्षेत्ररक्षणात बदल. जवळ क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. 3 ऑन साइडला अंकित, ऑफ साइडला जितेंद्र आतमध्ये येतोय. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये, कारण
ऑफ साईडला आपण पाहतोय. दूरवरून किरण पाहायला मिळतोय, मयूर पाहायला मिळतोय, समोर गोविंदला सुद्धा आपण पाहतोय. काय घडेल या पुढच्या चेंडूवरती, कारण महत्वाची मॅच, शेवटचे 2 चेंडू 2 धावांची गरज. हलक्या हाताने ऑन साईडला एका धावेसाठी सामना शेवटचे चेंडूवर येऊन ठपलाय. आणि काय घडेल, 1 चेंडू 1 धाव. चला 1 चेंडू 1 धाव. वेगळी युवरचना पाहायला मिळते, क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट. नवोदित खेळाडूंचा वर्णासला संघ जय साई विरार जवळजवळ पारड आपल्या बाजूने झुकवताना आपल्याला पाहायला मिळालं. आठवण होती कालच्या दिवसातील सामन्याची, RCC वर्सेस साईबा. आणि त्या सामन्याकडे पाहून, या सामन्याकडे पाहून त्या सामन्याची आठवण ताजा करून देणारा क्षण पाहायला मिळतोय. 1 चेंडू 1 धाव. मोमेंटम बदलवणारा सामना. शेवटचा चेंडू अनिकेत समोर आहे. दर्शन गोलंदाजी मार्कवर, हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. आणि काय घडलंय या ठिकाणी, काय झालंय? थँक्यू टू कोणी शांतता बाळगावी, थोडी शांतता या ठिकाणी बाळगावी. चला पंच आपला निर्णय सांगावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी. पंच चला सगळ्यांनी बाहेर व्हा. पंच आपला निर्णय कळवतील या ठिकाणी. चला सगळ्यांनी बाहेर व्हा. पंचांना त्यांचा वेळ घेऊ द्या या ठिकाणी. पंच जे डिसाईड करतील या ठिकाणी तो निर्णय दिला जाईल. सर्वांनी सहकार्य करावं मित्रांनो. चला ठीक आहे मित्रांनो, थांबा, थोडं थांबा. चला मित्रांनो, जय साई विरार, थोडंसं आर्ग्युमेंट करायची नाही, बाजूला व्हा पहिले. करायचं नाही, थोडंसं जो शांत डिसिजन व्हा. असेल तो तुमच्यावर पोहोचवला जाईल. दोन्ही बस. संघांना रिक्वेस्ट आहे की आपण बाजूला व्हा. अंपायर्स आमचे डिसिजन देतील, त्याची वाट पहा. आउट आणि विकेट या ठिकाणी विकेट दिली जाते आणि विजय संपादन करतोय जय साई विरार. चला पुढील होणारा सामना प्लेयर्स विरुद्ध दुर्गेश. आजच्या साखळीतला दुसरा सामना या ठिकाणी, सॉरी, तेजस विरुद्ध दुर्गेश. आता होणारा सामना नाणेफेकीसाठी दोन्ही संघनायकांना मी आमंत्रित करेल या ठिकाणी. दोन्ही संघांच्या संघनायकाला मी आमंत्रण करेल. चला ग्राउंड खाली करा साहेबा, व्हॉलेंटियर सर्वांना ग्राउंड खाली करायला लावा. चला दुर्गेश तेजस दोन्ही संघनायक या ठिकाणी. चला
आता या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल तो दुर्गेश आणि तेजस 11 या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातला दुसरा सामना असेल.